नमस्कार, मी नेहा. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. गुटखा शौकीनांसाठी समोर आली वाईट बातमी. अकोल्यात गुटख्याचे दर गगनाला, किरकोळ विक्रेते आणि ग्राहक संभ्रमात. 10वीच्या परीक्षेचा राज्यभर उत्साहात श्री गणेशा. अकोला जिल्ह्यात 26,000 विद्यार्थी मैदानात. अकोल्यात बोगस जन्म प्रमाणपत्रांचा सुळसुळाट. किरीट सोमय्यांची महापालिकेत धडक, कारवाईची मागणी. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त देशमुख महिला मंडळांचा विशेष कार्यक्रम. उत्साहात पार पडली मासिक सभा. अडगाव आगीचा तपास संत गतीने का? जनतेचा प्रश्न. बेकायदेशीर डिझेल साठवणुकीमुळे तिघांचा बळी. घरमालकास अटक, फरार कोण? आता सविस्तर बातम्या. तुम्ही जर गुटखा शौकीन असाल तर तुमच्यासाठी ही वाईट बातमी आहे. शहरात गेल्या काही दिवसांपासून गुटख्याच्या दरामध्ये अचानक मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. विमल, वाह, कालीबहार, बिसाल, नीलीबहार आणि राज यासारख्या लोकप्रिय गुटखा ब्रँडच्या किमतींमध्ये तब्बल 10 ते 20% वाढ झाल्याने ग्राहक आणि छोटे विक्रेते हैराण झाले आहेत. राज्यात बंदी असून देखील मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री होत आहे. त्यावर तपास यंत्रणेबरोबर अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष अधोरेखित होत आहे. गुटख्याच्या किमती अचानक का वाढल्या, हा प्रश्न सध्या सर्वसामान्यांना पडला आहे. ही दरवाढ नेमकी कोणामुळे होत आहे याचे उत्तर मिळत नसल्याचे संभ्रमाचे वातावरण आहे. यामुळे किरकोळ गुटखा विक्रेत्यांसमोर विक्रीचे मोठे संकट उभे राहिले असून ग्राहकांच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागत आहे. राज्यात गुटखा विक्रीवर बंदी असतानाही शहरात गुटख्याची खुलेआम विक्री सुरू असल्याचे समोर येत आहे. अशा स्थितीत या दरवाढीमागे नक्की कोणता गुटखा माफिया कार्यरत आहे आणि प्रशासनाचा यावर वचक का नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वाढत्या दरामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे, तर दुसरीकडे बंदी असलेल्या वस्तूंची साठेबाजी आणि काळाबाजार करणाऱ्यांचे फावत असल्याचे चित्र दिसून येत आहे. आता तपास यंत्रणा यावर काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता 10वीच्या वार्षिक परीक्षेला आज 20 फेब्रुवारी शुक्रवारपासून राज्यभरात उत्साहात सुरुवात झाली. अकोला जिल्ह्यातही मराठी विषयाच्या पेपरने परीक्षेचा श्री गणेशाह झाला असून एकूण 118 परीक्षा केंद्रांवरती 26,353 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. 10वीच्या परीक्षेत होणाऱ्या गैरप्रकारांना आणि कॉपीला पूर्णपणे आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने कंबर कसली आहे. कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यात 7 विशेष भरारी पथके आणि बैठक पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षेच्या नियोजनाबाबत बोलताना विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सगने, सचिव शिक्षणाधिकारी माध्यमिक डॉक्टर अरविंद मोहरे, उपजिल्हाधिकारी प्रमोद टेकाडे, सुभाष भालेराव आणि शिक्षण विस्तार अधिकारी विनोद मानकर यांनी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे आवाहन केले आहे. 10वीची परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या करिअरमधील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारचा ताण न घेता सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा आणि पूर्ण आत्मविश्वासाने परीक्षेत सामोरे जावे. मेहनतीचे फळ नक्कीच यश मिळवून देईल, असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाने सर्व परीक्षा केंद्रांवर चोख बंदोबस्त ठेवला असून कॉपीमुक्त वातावरण राखण्यासाठी यंत्रणा सतर्क आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पारदर्शक वातावरणात परीक्षा पार पाडणे हेच प्रशासनाचे ध्येय आहे. निवडणुकीच्या काळात महाराष्ट्र सरकारने 1 डिसेंबर 2025 रोजी काढलेल्या GRचा आधार घेत अकोल्यात मोठ्या प्रमाणावर बोगस जन्म प्रमाणपत्रे मिळवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्यांनी खोटे शपथपत्र दिले किंवा ज्यांच्याकडे जन्माचा पुरावा नसतानाही प्रमाणपत्रे मिळवली अशा सर्वांवर कारवाई करावी आणि त्यांना आरोपी बनवावे, या मागणीसाठी भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी आज अकोला महापालिकेत धडक दिली. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना किरीट सोमय्या म्हणाले, अकोला तहसीलदारांकडे 4,000 अर्ज आले होते. त्या अर्जांमध्ये ज्यात पुरावे नाही तसेच खोटे पुरावे जोडण्यात आले अशा अर्जाची 15 दिवसात स्क्रुटिनी करण्यात येणार आहे व अशा अर्जदारांबाबत पोलीस कारवाई
करण्यात येणार. डिसेंबर 2025 मध्ये महाराष्ट्र आणखी जन्म प्रमाणपत्र घोटाळा बाहेर आला आहे. त्यात बाहेरील प्रांतातील हजारो अर्ज कॉम्प्युटर सर्व्हर हॅक करून असे अर्जदार जन्म प्रमाणपत्र घेऊन पळून गेले आहेत. या संदर्भात सखोल चौकशी करण्याचे आयुक्तांनी मान्य केले आहे. 15,397 लोकांना अशा प्रकारे जन्म प्रमाणपत्र दिलं गेलं. त्याचे प्रमाणपत्र पुढील 15 दिवसात चेक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. महापौर शारदा खेडकर, माजी महापौर विजय अग्रवाल उपस्थित होते. एक डिसेंबर 2025 रोजी एक आणखीन GR काढला आहे की ज्यादा अर्जदारांनी खोटं बोलले, खोटं शपथपत्र दिलं, कोणताही इथे जन्माचा पुरावा नाही, या सगळ्यांच्या विरोधात कारवाई करावी, त्यांना आरोपी बनवावे. आज आता सगळ्या अधिकाऱ्यांसमवेत मीटिंग झाली आहे. अकोला तहसीलदारकडे जवळजवळ 4,000 अर्ज आले होते. त्या अर्जात ज्यात पुरावे नाही आहे किंवा खोटे पुरावे दिले आहेत, त्या सगळ्यांची पुढच्या 15 दिवसात स्क्रुटिनी केली जाणार आणि असे जे बदमाश असेल त्यांच्या विरोधात पोलीस कारवाई होणार. देशमुख महिला मंडळ द्वारा आयोजित कांजीवरम ग्रुपची मासिक सभा हॉटेल सेंटर प्लाझामध्ये झाली. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून 16 फेब्रुवारी रोजी उत्साहात पार पडली. कार्यक्रमाच्या अध्यक्षा राज्यश्रीताई, उपाध्यक्षा नैनाताई, सचिव स्वप्नालीताई, कोषाध्यक्षा प्रतिभाताई, ज्येष्ठ सल्लागार कविताताई तसेच प्रमुख पाहुण्या संध्या ठाकरे, कांजीवरम ग्रुपच्या लीडर स्नेहल देशमुख मंचावर उपस्थित होत्या. देशमुख महिला मंडळाच्या मासिक सभेत सुरुवातीला पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. त्यानंतर स्वर्गीय अजित पवार व मंडळाच्या सदस्या सविताताई यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सौ श्रद्धा व सौ सोनल यांनी संचालन केले. प्रमुख पाहुण्यांचे सुंदर मनोगत झाले. अध्यक्षांनी आगामी कार्यक्रमांची माहिती दिली. कांजीवरम ग्रुपने PM श्री मनपा वरिष्ठ प्राथमिक सेमी इंग्रजी मुलांची शाळा क्रमांक 7 रामदासपेठ येथे केलेल्या उपक्रमांची माहिती सौ शिल्पाताई यांनी दिली. सौ सीमाताई यांनी ग्रुपमधल्या मैत्रिणींचा तर पाहुण्यांचा परिचय सौ केतकी यांनी करून दिला. मंडळाच्या कार्यकारिणीच्या कार्याची दखल घेऊन श्रीमती कविताताई ढोरे यांना नुकताच डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल तसेच सौ राज्यश्रीताई यांना संकल्प सेवा सन्मानाने गौरवित करण्यात आल्याबद्दल आणि देशमुख महिला मंडळाच्या माजी अध्यक्षा व RRCच्या संचालिका सौ कल्पनाताई लिनेस क्लबच्या जिल्हाध्यक्ष झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. कांजीवरम ग्रुपने शिवजयंती थीम राजमाता जिजाबाई यांची वेशभूषा सौ सीमाताई आणि छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा सौ शुभांगी यांनी करून श्रोत्यांची मने जिंकली. शिवगर्जना करून राजमाता जिजाबाई आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे आगमन झाले. आम्ही शिवकन्या शंकरारे शंकरारे या गाण्यावर अतिशय बहारदार असे नृत्य करून दीप्ती, केतकी, निशा, वृषाली, सुनीता, योगिनी, माधुरी, स्नेहल यांनी उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर चिठ्ठी गेमची जबाबदारी रेवती, वैशाली यांनी सांभाळून त्यामध्ये अनुक्रमे साधनाताई, शेजलाताई, वर्षा, संजय, संगीता, वैशाली, किरण, संध्या मोहन, अनिता, विद्या, राखी, विजय ठरल्या. तसेच वेस्टर्न ड्रेस कोडची जबाबदारी वृषाली, मनीषा, सोनाली यांना देण्यात आली. त्यामध्ये अनुक्रमे मनीषा, गजानन, अपर्णा, वृषाली, मोहिनी, स्वप्ना आनंद, सीमा नरेंद्र, शिल्पा पंकज, रेवती राजेश, पौर्णिमा ह्या विजयी ठरल्या. हौजी गेमची जबाबदारी दीप्ती, विद्या, मेघा यांना देण्यात आली. त्यामध्ये मिलन, कोमल, आराधना, प्रतिभा, संजीवनी, माधुरी, उज्ज्वला, प्रतिभा, संजीवनीताई, अर्चना, प्रगती, सुजाता, संगीता, प्रांजली, संगीता, उमा विजयी ठरल्या. निशाताई यांनी आभार प्रदर्शन केले. सुनीता, विद्या, मनीषा, सोनाली यांनी शिवजयंती आणि कांजीवरम ग्रुप फोटोची सुरेख रांगोळी काढली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रुप लीडर स्नेहल सहित सीमाताई, सुजाताताई, श्रद्धा, रेवती, दीप्ती, केतकी, सीमा सरनाईक, सोनाली, योगिनी, माधुरी, विद्या, मेघा, मनीषा, वैशाली, वृषाली, सुनीता, निशा, सोनल, शिल्पा, सीमा, शुभांगी यांनी सहकार्य केले.
अडगाव बुद्रुक येथे 12 फेब्रुवारीच्या रात्री घराला लागलेल्या भीषण आगीत एका 6 वर्षीय चिमुकलीसह तिघांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली होती। या प्रकरणात आता धक्कादायक खुलासे झाले असून घरमालकाचे बेकायदेशीररित्या डिझेल साठवल्यामुळेच ही घटना घडल्याचे समोर आले आहे। या प्रकरणी पोलिसांनी घरमालक शेख इरफान शेख इब्राहिम याला अटक केली आहे। मात्र इतर 3 आरोपी अजूनही फरार आहेत। या प्रकरणात पोलिसांचा तपास संत गतीने का असा प्रश्न जनमानसात विचारला जात आहे। 12 फेब्रुवारीच्या रात्री अडगाव बुद्रुक येथील शेख इब्राहिम यांच्या मालकीच्या घरात ही दुर्घटना घडली। या घरात रत्नाबाई चव्हाण यांचे कुटुंब भाड्याने राहत होते। घरमालक शेख इब्राहिम हा बेकायदेशीरपणे डिझेल विक्रीचा व्यवसाय करत होता। 12 फेब्रुवारीच्या रात्री ग्राहकाला डिझेल देत असताना कॅन उलटून डिझेल सांडले आणि ते समोरच्या दिव्याच्या संपर्कात आल्यामुळे ही भीषण आग लागली। या दुर्घटनेत 6 वर्षाची स्वरा प्रभुदास सोळंके, 27 वर्षीय अनिल उकरडा चव्हाण आणि 55 वर्षीय रत्ना उकरडा चव्हाण यांचा होरपळून मृत्यू झाला। पोलिसांनी या प्रकरणी घरमालक शेख इरफान शेख इब्राहिम याला अटक केली आहे। तर अजमल खान, रहमत खान राहणार अडगाव बुद्रुक, सय्यद मकसूद अली राहणार हिवरखेड आणि जुबेर राहणार बाळापूर हे तिघे या अवैध डिझेल विक्रीच्या व्यवसायात साथीदार असून ते सध्या फरार आहेत। या प्रकरणाचा तपास संथ गतीने का सुरू आहे अशी विचारणा आता जनमानसातून होत आहे। तर अडगाव येथील आगीच्या घटनेचा सखोल तपास करावा, त्याचबरोबर सर्व आरोपींना अटक करावी अशी मागणी पोलीस अधीक्षकांकडे स्थानिकांना का करावी लागली अशी विचारणा होत आहे। अमरावती महानगरपालिकेची पहिली आमसभा आज अतिशय शांततेत पार पडली। या महत्त्वपूर्ण बैठकीला महापौर श्रीचंद तेजवाणी, उपमहापौर सचिन भेंडे आणि महापालिका आयुक्ता सौम्या शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती। महापालिकेच्या 87 नगरसेवकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सभेत शहराच्या विकासासाठी विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। महापालिकेच्या आमसभेत 8 स्वीकृत नगरसेवकांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली। तसेच महापालिकेच्या तिजोरीवर नियंत्रण ठेवणारी आणि धोरणात्मक निर्णयांसाठी महत्त्वाची मानली जाणारी स्थायी समिती गठीत करण्यात आली असून त्यात 16 सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। यामध्ये भाजपच्या वतीने मिलिंद बांबल, सौ पद्मजा कोंडण्य, पंचफुला चव्हाण, स्मिता सूर्यवंशी, विनोद तनवाईस यांचा समावेश आहे। तर काँग्रेसतर्फे ललिता रतावा, प्रशांत महल्ले, अस्मा फिरोज खान यांचा समावेश आहे। युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने प्रशांत वानखडे, प्रियंका भूषण पाटणे, दीपक साहू यांचा सहभाग आहे। राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अविनाश मार्डीकर, मिनल सवाई यांची नियुक्ती केली गेली। MIMच्या वतीने अल्लाउद्दीन, इक्रामुद्दीन, नजीम खान, करीम खान तर शिवसेना मंजुषा जाधव यांची नियुक्ती स्थायी समितीत केली गेली। तर नामनिर्देशित अर्थात स्वीकृत सदस्य पदावर प्रशांत देशपांडे, प्राध्यापक संजय तिरथकर, दिनेश बुंभ, मिलिंद चिमोटे, अनिल अग्रवाल, संजय हिंगासपुरे, भोजराज काळे, सय्यद मुनज्जर अली यांची नियुक्ती केली गेली। या नियुक्तीमुळे आता महानगरपालिकेच्या कामकाजाला अधिकृतपणे वेग येणार असून नवनियुक्त सदस्यांकडून शहराच्या विकासाच्या कामांना गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती हिवरखेड येथे अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावात साजरी करण्यात आली। यानिमित्त गावात ठिकठिकाणी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले। तर निघालेल्या भव्य शोभायात्रेने संपूर्ण गावाचे लक्ष वेधून घेतले। स्थानिक देवडीवेश परिसरातील सामाजिक कार्यकर्ते गोपाल घुंगळ, शंकर संस्थानचे सेवेकरी आणि शिंदेगड शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने शहरातून एक भव्य शोभायात्रा काढण्यात आली। या शोभायात्रेत हजारो शिवभक्तांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला। जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषाने संपूर्ण हिवरखेड नगरी दुमदुमून गेली होती। शिवाजी चौक, चंडिका चौक, इंदिरा नगरसह शहरातील विविध प्रमुख चौकांमध्ये जयंती उत्साहात साजरी झाली। तसेच नगरपरिषद कार्यालय, पोलीस स्टेशन, शाळा महाविद्यालय आणि इतर शासकीय कार्यालयांमध्येही शिवरायांना अभिवादन करण्यात आले। घरोघरी शिवप्रेमींनी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले। विशेष म्हणजे स्थानिक आई कुसुमाबाई निवासस्थानी कुटुंबासह छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन करून अनोख्या पद्धतीने उत्सव साजरा करण्यात आला। भवानी मंदिरातही महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले। राष्ट्रीय स्मारक समितीच्या वतीने अकोट शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा बसवण्यात आला।
पुतळ्याचे अनावरण श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष व ढोल ताशांच्या निनादात राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांच्या हस्ते झाले। खासदार अनुप धोत्रे सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी होते। आमदार हरीश पिंपडे, नगराध्यक्ष मायाताई धुडे, उपनगराध्यक्ष प्रथमेश बोरोडे, माजी आमदार संजय गावंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी निखिल पाटील, उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर, तहसीलदार सुनील चव्हाण, नगर परिषद मुख्याधिकारी शशिकांत बाबर, ठाणेदार अमोल माळवे, राष्ट्रीय स्मारक समितीचे अध्यक्ष ब्रिजमोहन गांधी, विश्वस्त पुरुषोत्तम चौखंडे, कैलास गोंडसर, अरुण जौंजाड, भानुबाई सेदानी, नगर परिषद सभापती, नगरसेवक व मान्यवर उपस्थित होते। प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम, शौर्य आणि प्रेरणादायी विचारांना उजाळा देणारा हा क्षण अकोट येथील नागरिकांसाठी अभिमानाचा ठरला। फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये मराठी भाषिक बांधव आणि शेतकरी पुत्रांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अत्यंत उत्साह, अभिमान आणि एकजुटीने साजरी केली आहे। युरोपमधील विशेष कृषी अभ्यास दौऱ्यासाठी निवड झालेल्या शेतकरी प्रतिनिधींच्या उपस्थितीमुळे हा सोहळा अधिकच खास ठरला। पॅरिसच्या भूमीवर छत्रपतींच्या जयघोषाने अवघा परिसर दुमदुमून गेला होता। कार्यक्रम दरम्यान पॅरिसचा परिसर जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी अक्षरशः निनादून गेला। साता समुद्रापार परदेशातही भगवा ध्वज डौलाने फडकताना पाहून उपस्थितांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते। याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आणि स्वराज्य स्थापनेच्या इतिहासाचे स्मरण करण्यात आले। तसेच आजच्या काळात त्यांच्या विचारांची प्रसंगोचितता अधोरेखित करण्यात आली। शिवजयंतीच्या निमित्ताने शेतकरी बांधवांनी आपली एकता आणि स्वाभिमानाचे दर्शन घडवले। कृषी अभ्यास दौऱ्यानिमित्त युरोपमध्ये एकत्र आलेल्या शेतकरी प्रतिनिधींनी जागतिक स्तरावर महाराजांच्या आदर्शाचे गुणगान केले आणि बळीराजाला सक्षम करण्याचा संकल्प सोडला। परदेशात साजरी झालेली ही शिवजयंती केवळ एक उपचार नव्हती, तर महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचे विचार जगभर पोहोचवण्याचा तो एक प्रयत्न होता। पॅरिसच्या भूमीवर उमटलेल्या या मराठी सुरांनी महाराष्ट्राच्या मातीचा गौरव वाढवला, अशी भावना सर्व उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली। शिवजयंती निमित्त शहरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। गुरुवारी रात्री शिवाजी महाराज पार्क येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित स्वराज्याचा रक्षक शिवछावा नाटिका सादर करण्यात आली। नाटिकेतील पात्रांचा जिवंत अभिनय उपस्थितांना भावला। सादरी करणाऱ्या अकोलेकरांनी दाद दिली। शिवजयंतीला अकोला शहरासह जिल्ह्यात विविध आकर्षक कार्यक्रम पार पडले। छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा केला। अकोला शहरात शिवजयंती उत्सव समितीने महारॅली काढली। रॅली शिवाजी पार्कमध्ये आल्यानंतर रात्री स्वराज्याचा रक्षक शिवछावा हे नाट्य स्थानिक कलावंतांनी अतिशय प्रभावीपणे सादर केले। भूषण झडपे शिवाजी महाराज, स्नेहा ठाकूर जिजामाता, पियुष छंगानी संभाजी महाराज, संदेश साबोले शहाजी राजे, कवी कलश, आशिष भुवते, रामसिंग पंत बहरजी, तन्मय वाघमारे, शाहिस्ते खान शहजादे अकबर, साहिल सप्रे, बादशाह औरंगजेब, चैतन्य बिसा, जीत मलिक, गानोजी जीवा महाला, सनी सप्रे, हंबीराव मोहिते, मुकब्बर खान, पिहिका सुरडकर, राणी केसुबाई, सार्थक बोद्रे, बाल संभाजी महाराज या कलावंतांनी शिवकालीन इतिहास अभिनय कौशल्याने जागवला। मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या अकोलेकरांनी त्यांना दाद दिली। शहरातील जुन्या भागातील किल्ला चौक परिसरात मागील 15 दिवसांपासून जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पिण्याचे पाणी रस्त्यावर वाहून जात आहे। एकीकडे उन्हाळ्याची चाहूल लागली असताना आणि पाण्याचे नियोजन महत्त्वाचे असताना महापालिकेचा जलप्रदाय विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे। जुन्या शहरातील किल्ला चौकात रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार पाईपलाईन फुटल्याची तक्रार करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही। सध्याच्या काळात पाण्याचा थेंब थेंब महत्त्वाचा असताना महापालिकेच्या या ढिसाळ कारभारामुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे। यामुळे रस्त्यावर चिखल साचून आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे। महापालिकेने तातडीने या गंभीर गोष्टीकडे दखल घेऊन
फुटलेली जलवाहिनी दुरुस्त करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे. दरम्यान उपमहापौरांचे या समस्येकडे लक्ष आहे की नाही अशी विचारणा आता होत आहे. महानगर पालिका की पानी पट्टी जो है पानी पुरोठा इसकी बड़ी लापरवाही है। यहाँ से 3 दिन से पानी बह रहा है, लोगों को पानी पीने को नहीं मिल रहा है और यहाँ इसकी लापरवाही बरतती जा रही है। कुंभकर्ण की नींद में यहाँ पानी का वेस्ट हो रहा है, दिन में लोगों को नागरिकों को पानी नहीं जा रहा है। तो हम RRC चैनल के माध्यम से ये कहना चाहते हैं कि हमारी प्रशासन तक ये बात पहुँचाए और जो ये पानी बेवजह बह रहा है कम से कम प्रशासन इससे जागेगा, आयुक्त शायद इस पर ध्यान देंगे और पानी पुरवठा आयुक्त को आदेश देंगे। और जो पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. गुटखा शौकीनांसाठी समोर आली वाईट बातमी. अकोल्यात गुटख्याचे दर गगनाला, किरकोळ विक्रेते आणि ग्राहक संभ्रमात. 10वीच्या परीक्षेचा राज्यभर उत्साहात श्रीगणेशा. अकोला जिल्ह्यात 26,000 विद्यार्थी मैदानात. अकोल्यात बोगस जन्म प्रमाणपत्रांचा सुळसुळाट. किरीट सोमय्यांची महापालिकेत धडक, कारवाईची मागणी. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त देशमुख महिला मंडळांचा विशेष कार्यक्रम. उत्साहात पार पडली मासिक सभा. अडगाव आगीचा तपास संथ गतीने का? जनतेचा प्रश्न. बेकायदेशीर डिझेल साठवणुकीमुळे तिघांचा बळी. घरमालकास अटक, फरार कोण? बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,46,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.